हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट ब्लाऊज शिवून झाल्यावर फिटिंग कशी करायची। तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आता इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा। तुम्ही इथं बघू शकता, मी इथं छातीचा चौथा भाग टाकलेला आहे 9 इंच। 32 साईजचा ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आहे ही। मी पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। 32 साईजचा ब्लाऊज आहे हा। आता इथं मी छातीचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे 9 आणि इथं कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे 8। तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार टाकू शकता। आणि आता इथं दंड घेर टाकायचा आहे। आता मी इथं दंड घेर सुद्धा टाकून घेतलेला आहे। तर इथं आपल्याला एकदम सरळ लाईन द्यायची आहे, लाईन मारून घ्यायची सरळ। एकदम व्यवस्थित कापड ठेवायचं आहे एकावर एक, खालीवर कापड झालं नाही पाहिजे, खालची साईड पण खालीवर झाली नाही पाहिजे आणि वरची साईड दंड घेरची आहे ती सुद्धा खालीवर झाली नाही पाहिजे। तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशी सरळ लाईन आलेली आहे। सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला पण तसंच करून घ्यायचं आहे, तसंच माप टाकून घ्यायचं आहे। छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग आणि दंड घेर। मी इथं सेम दुसऱ्या साईडला पण असेच माप देऊन घेते। आता इथं तुम्ही तुमच्या ब्लाऊजनुसार दंड घेर घेऊ शकता। बरोबर आपल्याला लाईन देऊन घ्यायची आहे। एकदम साधी सोपी पद्धत आहे। 15 मिनिटात आपण ब्लाऊज फिटिंग करू शकतो। एकदम व्यवस्थित सरळ असा टीप आलेली आहे आपली आणि व्यवस्थित टीप द्यायची। लाईन आलेली आहे, लाईनीवर आपल्याला टीप देऊन घ्यायची। माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला हा तुमच्यापर्यंत पोहोचेल। मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आता मी इथं लाईन देऊन घेते, पहिली टीप लॉक करून घ्यायची। शेवटची टीप सुद्धा लॉक करून घ्यायची, म्हणजे टीप आपली निघत नाही। सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला पण तशी टीप मारून घ्यायची आहे अर्धा इंचावर। आता आपल्या दुसऱ्या बाजूला पण अशीच टीप मारून घ्यायची आहे। आपण जी खडूची लाईन आखलेली आहे त्या लाईनीवरच आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत, पेपर कटिंगचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आरी वर्कचे, वन पीसचे, बाही कशी कटिंग करायची आहे ते सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता। सेम मी दुसऱ्या साईडला पण अर्धा इंचावर अशी टीप देऊन घेतलेली आहे। आता मी तुम्हाला ब्लाऊज पलटी करून दाखवते। इथं बघा तुम्ही, एकदम व्यवस्थित असं ब्लाऊज आलेला आहे। मी या ब्लाऊजचा सुद्धा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, 32 साईजचा ब्लाऊज पेपर कटिंग आणि स्टिचिंग, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आता मी तुम्हाला आपण जे माप टाकले होते ते माप मी तुम्हाला पुन्हा एकदा माप घेऊन दाखवते। तुम्ही इथं बघू शकता, एकदम व्यवस्थित असं
माप आलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.